जेव्हा पराभव समोर दिसायला लागलाय तेव्हा महायुतीकडून देशाच्या धोरणांविषयी बोललं जात नाही, वैयक्तिक टीकांवर सुरुवात होती. आणि मग प्रश्न विचारले जातात, बाबा तुझ्या गावात किती निधी दिला? मला तर लय वेळा प्रश्न पडतो, ग्रामपंचायतीची निवडणूक करायलो का लोकसभेची निवडणूक करायलो? परत प्रश्न विचारला जातो, बाबा तुझ्या गावात किती वेळा येऊन गेला? आणि मग असा प्रश्न पडतो की 2019च्या आधी शाळेत शिकत असताना जेव्हा नागरिक शास्त्र वाचत होतो तेव्हा या नागरिक शास्त्राचे जनसंपर्क ही वेगळी गोष्ट, पण प्रत्येक वेळी जेव्हा वैयक्तिक टीकांवर येतात, म्हणजे लवंडे साहेब आमच्या बाबतीत तर सुरू झालं, आता नटसम्राट सुरू झालं. परवा कोणीतरी प्रश्न विचारला, मयूर भाऊ नटसम्राट पाहिजे की कार्यसम्राट पाहिजे? आदरणीय साहेब मी फार विनम्रतापूर्वक त्यांना सांगितलं, अहो नटसम्राट परवडतो, कार्यसम्राट परवडतो, पण धोके सम्राट, खोके सम्राट आणि पलटी सम्राट चालत नाही. आता परवा कोणीतरी म्हणालं, मगाची सचिन भाऊंनी उल्लेख केला, पाहिजे तेवढा निधी देतो पण कचा कचा बटन दाबा. मी फार विनम्रतेने सांगू इच्छितो, जर असं वाटत असेल तर आपण लोकशाहीची थट्टा करतात, सत्तेचा हा उन्माद, सत्तेची ही जर एवढी मस्ती आली असेल तर एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, जो तुम्ही निधी देणार आहात ना तो तुमच्या खिशातला नाही, या मायबाप जनतेच्या टॅक्सच्या पैशातून तो निधी गोळा होतो. म्हणजे जेव्हा आम्ही आमच्या पोराला डायपर घेतो, जेव्हा आम्ही आमच्या पोराला झबलं घेतो ना, त्याच्यावर आम्हाला जीएसटी भरावा लागतो, तो तुमच्या तिजोरीत येतो. जेव्हा आम्ही आमच्या म्हाताऱ्या आई बापाला औषधं घेतो ना, त्याच्यावर जो टॅक्स आम्ही देतो तो तुमच्या तिजोरीत येतो. आणि तो आलेला टॅक्स जर तुम्ही स्वतःची मालकी असल्यासारखं म्हणत असाल, पाहिजे तेवढा निधी देतो, तर मग एक सांगा, अहो जेमतेम 2% लोकांचा जर तुम्हाला पाठिंबा असेल तर टॅक्स फक्त त्या 2% घ्या ना, आम्ही टॅक्सच देत नाही तुम्हाला. त्यामुळे याचा जर आपण बारकाईनं विचार केला तर ही मस्ती येते कुठून, हा उन्माद येतो कुठून, ही डोळ्यात धूळफेक होती कुठून? सर्वसामान्य शेतकरी काबाड कष्ट करत असताना मोजक्या उद्योगपतींची कर्ज माफ होतात. आणि मग एका पत्रकाराने त्या दिवशी प्रश्न विचारला की कर्जमाफी होते कुठून? तेव्हा ताई आपण ऐकलं होतं जनधन झिरो बॅलन्स अकाउंट, आणि जाहिराती आल्या होत्या समोर, झिरो बॅलन्स अकाउंट, जनधनची अकाउंट निघाली होती, जाहिराती आल्या होत्या, एवढी करोड अकाउंट आम्ही उघडली. आणि नंतर आलं रोहित दादा की त्याला मिनिमम बॅलन्स ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। हा 1000 रुपये असला पाहिजे, 2000 त्याला मिनिमम बॅलन्स असला पाहिजे, मग एवढी करोड खाती गुणिले 2000 रुपये, आणि त्यानंतर मग मेसेज आले आधार आणि पॅन कार्ड लिंक झालं पाहिजे, यासाठी 200 रुपये, तुम्हाला लेट झालं तर फाईन आहे, लिंकेजचे 200 रुपये आहेत. सर्वसामान्य भारतीयानं कायदा पाळण्यासाठी या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली, आणि या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून जो निधी तयार झाला, इलेक्टोरल बॉन्ड्सच्या भ्रष्टाचारातून जो निधी तयार झाला, हा सरकार पाडण्यासाठी, नेते फोडण्यासाठी हा निधी तयार झाला. आणि म्हणून ही निवडणूक आता सर्वसामान्य जनतेने हाती घेतली आहे. फार काही वेगळं सांगणार नाही, फक्त एकच विनंती करतो, मतदान केंद्रावर जाऊन मत द्यायला फक्त 5 मिनिटं लागतात, फक्त 5 मिनिटं. पण या 5 मिनिटांमध्ये मागच्या 5 वर्षांचा एकदा रिवाइंड करून बघा. मागच्या 5 वर्षांमध्ये तुम्हाला या 5 मिनिटात त्या 5 वर्षांचा कुठल्या कुठल्या गोष्टीचा हिशोब घ्यायचा आहे. जेव्हा उत्तर भारतामध्ये पहाटे 5 वाजता बाप पोराला सांगतो, उठ तुझे दौड़ लगानी है, तुझे बेल्ट की नौकरी करनी है, पण त्याचा पोरगा जेव्हा -70 डिग्री सेल्सिअस मध्ये सियाचीन मध्ये देशाचं रक्षण करत होता, 1.5 वर्ष त्याचा 70 वर्षाचा बाप दिल्लीच्या सीमांवर त्याच्या हक्कांसाठी दुर्दैवानं आंदोलन करत होता. याचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे.
जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याचा पोरगा त्याच्या गाडी खाली मगरूरपणे शेतकऱ्यांना चिरडत होता, त्यानंतर ढिम्मपणे बसलेल्या सरकारचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे. जेव्हा आपल्या पोराला कष्टानं बाप शिकवतो, त्या बापाला असं वाटलं होतं की वर्षाला 2 करोड रोजगार येणार, त्या 2 करोड मध्ये माझ्या पोराला नोकरी लागणार. पण जेव्हा पोरगा इंटरव्ह्यूला जातो, इंटरव्ह्यूवरून परत येतो आणि हातात नोकरी नाही, पोराचं वय वाढत असतं, पोराच्या चेहऱ्यावरची चिंता वाढत असते आणि त्याही पेक्षा पोराचा पडलेला चेहरा बघून बापाच्या काळजाला घरं पडत असतात. याचा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठा हिशोब तुम्हाला घ्यायचा आहे की जो आपला शेतकरी, जो आपला बाप काळ्या आईत राबत असतो, त्याच्या भेगाळलेल्या पायांकडे बघा, त्याच्या शर्टाखाली भोकं पडलेलं बनियान असतं. जाताना पोराला सांगून जातो की येताना तुला खाऊ आणन, जाताना पोराला सांगून जातो नवीन युनिफॉर्म आणन, पोरीला सांगून जातो तुझ्या लग्नासाठी नवीन दागिने करेल. हे सगळं तो सांगून जातो. पण 2 डिसेंबरला त्याच्या कांद्याला 40 रुपये भाव असतो. 3 डिसेंबरला निर्यात बंदी होती आणि त्याच्या कांद्याचा भाव 10 रुपयावर येतो. एकराला 3.5 लाखाचं नुकसान होतं आणि त्याच्या तोंडावर 17 रुपये फेकून त्याला सांगितलं जातं याला किसान सन्मान म्हणतात. नुसतं शेम शेम म्हणून चालणार नाही, नुसता छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून चालणार नाही. आता पेटून उठावं लागल. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका अशी शिकवण दिली होती, त्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या सरकारला खाली खेचण्यासाठी आपल्याला सगळ्यांना या परिवर्तनाचा साक्षीदार नाही, परिवर्तनाचा शिलेदार व्हावा लागेल. एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. तुमच्या मतांचा आशीर्वाद, तुमची भरभक्कम साथ अशीच सोबत राहू द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.